जय हिंद. नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या उन्हाळी सत्र परीक्षा 2026 मधील SYBSC सेमिस्टर 4 NEP पॅटर्नचा परीक्षा फॉर्म कसा भरावा, त्याचबरोबर परीक्षा फी ऑनलाईन पद्धतीने कशी भरावी, परीक्षेमध्ये विषय कोणत्या पद्धतीने निवडावे, या संदर्भात आपण सविस्तर माहिती या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. त्यामुळं परीक्षा फॉर्म भरण्यापूर्वी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आवडल्यास या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. अधिक माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग विद्यार्थी मित्रांनो सुरू करूया. SYBSC सेमिस्टर 4चा परीक्षा फॉर्म कसा भरायचा. परीक्षा फॉर्म भरण्यासाठी तुम्ही unipune.ac.in या ऑफिशियल होम पेजला जा. तिथे एक्झाम सेक्शन दिसेल, त्यावरती क्लिक करा. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे एक्झाम फॉर्म ऑनलाईन टॅब दिसेल, यावरती क्लिक करा. खालती स्क्रोल केल्यावर 1 ते 8 पद्धतीच्या लिंक दिसतील. कोणत्याही एखाद्या लिंकवर आपण क्लिक करू शकता. त्याच्यानंतर इथे प्रोसीड टू लॉग इन बटन आहे, त्यावरती क्लिक करा. नंतर इथे स्टुडंट कॉर्नरमध्ये किंवा स्टुडंट प्रोफाइल सिस्टममध्ये लेफ्ट साईडला इथे लॉग इन बटन दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. इथे लॉग इन बायमध्ये तुम्हाला ईमेल आयडी आणि मोबाईल नंबर असे 2 ऑप्शन दिसतील. त्यापैकी एक कोणताही ऑप्शन सिलेक्ट करा. सेमिस्टर 3 मध्ये तुम्ही परीक्षा फॉर्म भरण्यासाठी जो मेल आयडी किंवा मोबाईल नंबर वापरला, तो या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. इथे मोबाईल नंबर आपण ऑप्शन घेतलाय. इथे मोबाईल नंबर एंटर करू. त्यानंतर इथे पासवर्ड आपल्याला एंटर करायचा आहे. इथे जो काही कॅप्चा जो काही दिसणार आहे, तो कॅप्चा आपण काय करायचा, एंटर करायचा. त्यानंतर लॉग इन करायचा. जर का विद्यार्थ्याला मोबाईल नंबर माहिती आहे पण पासवर्ड माहीत नसेल, तर त्यांनी इथे फॉरगेट पासवर्डमध्ये जायचं आहे. तिथे नॅशनॅलिटी इंडियन सिलेक्ट करायचं आहे. इंडियन सिलेक्ट केल्यानंतर मोबाईल नंबर टाकायचा आहे. त्यानंतर कॅप्चा टाकून तुम्हाला ईमेल आयडी किंवा मोबाईल नंबर दोन्हीला तुम्हाला ओ-टी-पी जाणार आहे. दोन्हीपैकी कोणताही एक ओ-टी-पी टाका. नव्याने पासवर्ड तुम्ही त्या ठिकाणी रिसेट करू शकता. रिसेट करून तुम्ही या ठिकाणी पुन्हा लॉग इन करा. लॉग इन केल्यानंतर तुम्हाला विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीचा डॅशबोर्ड तुम्हाला बघायला भेटणार आहे. यामध्ये लर्निंग मोड आहे, कोर्स आहे, त्याच्यानंतर बाकीची सर्व माहिती आहे. इथे ॲक्शन कॉलममध्ये तुम्हाला एक्झाम फॉर्म म्हणून टॅब दिसेल. या बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर इथे प्रोसीड बटन आहे. त्या प्रोसीड बटनावर क्लिक करा. नंतर क्रिएट न्यू ॲप्लिकेशन बटन दिसेल, त्यावरती क्लिक करा. इथे स्टुडंटची तुमची बेसिक इन्फॉर्मेशन दिसणार आहे. खालती स्क्रोल करा. इथे नेक्स्ट आणि कॅन्सल असे 2 ऑप्शन आहे. तर नेक्स्ट बटनावर क्लिक करा. क्लिक केल्यानंतर सगळ्यात प्रथम तुम्हाला स्पेशलायझेशन सब्जेक्ट जे काही आहे ते या ठिकाणी दिसणार आहे. या ठिकाणी तुम्हाला CCचा सब्जेक्ट जो 3ऱ्या सेमिस्टरचा होता, तो या ठिकाणी दिसणार आहे. याच्यामध्ये जरा थोडंसं अपडेशन चालू आहे. कधी-कधी काही विद्यार्थ्यांना हा 3ऱ्या सेमिस्टरचा सब्जेक्ट दिसणार नाही. तो डायरेक्ट त्यांना हॉल तिकीटला किंवा त्या ठिकाणी मार्क एंट्री करण्यासाठी दिसून येणार आहे. त्यानंतर इथे सेमिस्टर 4 मध्ये तुमची जी काही मेजॉरिटी सब्जेक्ट आहे किंवा तुमचा मेजर सब्जेक्ट आहे, तो सब्जेक्ट या ठिकाणी येणार आहे. त्याचे 2 पेपर येतील. 2 प्रॅक्टिकल सब्जेक्ट पण या ठिकाणी येणार आहे आणि एक CEPचा सब्जेक्ट या ठिकाणी येणार आहे. CEPला फक्त इंटरनल असेसमेंट आहे. प्रॅक्टिकल किंवा प्रोजेक्ट कॉलमला टिक येणार नाही. इथे तुमचे जवळ-जवळ 3 आणि 3 6 सब्जेक्ट होणार आहे. जर CC सोडला तर 5 सब्जेक्ट तुमच्या 4th सेमिस्टरचे असणार आहे. थोडंसं खालती स्क्रोल करा. इथे तुमचा SCCचा सब्जेक्ट दिसणार आहे, ज्याला स्किल एन्हान्समेंट कोर्स आपण असं म्हणत असतो. हा तुमच्या मेजर सब्जेक्ट रिलेटेड असणार आहे. तुम्हाला BSc इलेक्ट्रॉनिक्स म्हणा, BSc केमिस्ट्री म्हणा, BSc मॅथ म्हणा, BSc स्टॅट म्हणा किंवा BSc फिजिक्स म्हणा, बॉटनी, झूलॉजी, ज्या विषयात तुमचं स्पेशलायझेशन करायचं आहे, त्याच्याशी रिलेटेड तुम्हाला SCCचा सब्जेक्ट या ठिकाणी येणार आहे. दोन्हींपैकी कोणताही एक सिलेक्ट करा. जो तुमच्या कॉलेजमध्ये असेल, जो तुम्ही शिकताय तो या ठिकाणी सिलेक्ट करा. जसं की या ठिकाणी हा विद्यार्थी 252 केमिस्ट्री पी क्लिनिकल केमिस्ट्री प्रॅक्टिकल अशा पद्धतीचा सब्जेक्ट त्याचा आहे, म्हणून तो या ठिकाणी आपण सिलेक्ट केला. त्याच्यानंतर तुम्हाला ऑप्शनल सब्जेक्टमधले इथं AECच्या सब्जेक्ट एक सिलेक्ट करायचा आहे आणि मायनर सब्जेक्टचे एक थिअरी आणि एक प्रॅक्टिकल सब्जेक्ट सिलेक्ट करायचा आहे. आता या स्टुडंटचा मेजर सब्जेक्ट केमिस्ट्री आहे आणि मायनर सब्जेक्ट झूलॉजी आहे. ओके. या ठिकाणी बघा आता आपण एक त्यांनी हिंदी, मराठी, उर्दू आणि मराठीचं प्रॅक्टिकल यापैकी त्या विद्यार्थ्याला भाषा आणि संवाद कौशल्य हा विषय म्हणून तो हा विषय इथे सिलेक्ट करतो आहे. त्यानंतर तर इथे बघा, या ठिकाणी मी दाखवलेलं आहे. AECच्या 4 विषयापैकी एक विषय आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. त्यानंतर मायनर सब्जेक्टपैकी इथं 291 आणि 292 पैकी एक सब्जेक्ट आणि 293 आणि 94 पैकी एक सब्जेक्ट सिलेक्ट करायचा, जो यापैकी इथे दाखवलेला आहे. एक AECचा मराठी सब्जेक्ट, त्याच्यानंतर इथं 291चा एक सब्जेक्ट आणि 293चा एक सब्जेक्ट. अशा पद्धतीने इथे 3 सब्जेक्ट तुम्हाला सिलेक्ट करायचे आहे. ओके. त्यानंतर खालती स्क्रोल करा. इथे CCचे सब्जेक्ट दिसेल.
1 ते 11 सब्जेक्टच्या सी-सीची लिस्ट आहे. तुम्ही ज्याच्यामध्ये भाग घेतलेला आहे किंवा ज्याच्यातून तुम्हाला क्रेडिट मिळवायचे आहे, तो सब्जेक्ट या ठिकाणी सिलेक्ट करू शकता. त्याच्यातल्या त्याच्यात जे विद्यार्थी एन-एस-एसचे आहे, जे विद्यार्थी एन-सी-सीचे आहे, तर या विद्यार्थ्यांनी हे विषय सिलेक्ट करणं अपेक्षित आहे. म्हणजे एखादा विद्यार्थी एन-एस-एसमध्ये पार्टिसिपेशन होता किंवा आहे, तर त्यांनी एन-एस-एस सिलेक्ट करा. एखादा विद्यार्थी एन-सी-सीमध्ये आहे, तर त्यांनी एन-सी-सी विषय सिलेक्ट करा. जर हे दोन्ही विषय तुमच्याकडे नसतील, तर वरीलपैकी कोणतेही विषय तुम्ही सिलेक्ट करू शकता. आम्ही आमच्या महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना, जे विद्यार्थी एन-एस-एसचे त्यांना एन-एस-एस दिला. जे विद्यार्थी एन-एस-एसला नाही आहे, त्यांना आम्ही सी-सी 151-11 स्टडी ऑफ डॉक्युमेंटेशन ऑफ फोर्ट अँड प्लेसेस ऑफ वर्कशिप इन लोकल एरिया हा विषय सिलेक्ट करायला लावलेला आहे. तुम्ही कोणता विषय सिलेक्ट करायचा हे तुमच्या महाविद्यालय तुम्हाला कळवेल किंवा तुम्हाला ज्याच्यात आवड आहे तो विषय तुम्ही सिलेक्ट करा आणि महाविद्यालयातील सब्जेक्ट टीचर्स कडून तो चेक करून घ्या. आता या ठिकाणी या स्टुडंटनी एन-एस-एस सिलेक्ट केलेला आहे म्हणून इथे एन-एस-एस घेतलेला आहे. इथे सेव्ह आणि नेक्स्ट करा. आता आपण ओळीचा विषय निवडणार आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, आपली सायन्स फॅकल्टी आहे आणि ओळी आपल्याला ह्युमॅनिटी आणि कॉमर्स अँड मॅनेजमेंट मधला सिलेक्ट करायचा आहे. जो आतापर्यंत फर्स्ट सेम, सेकंड सेम, थर्ड सेमला ओळी ज्या मेजर विषयातून घेतलेला आहे किंवा ज्या विषयातून घेतलेला आहे, त्याच्यातलाच चौथा पाठ तुम्हाला आता या ठिकाणी सिलेक्ट करायचा आहे. जसं या स्टुडंटनी इथे सिलेक्ट फॅकल्टीमध्ये ह्युमॅनिटीमधून घेतलाय म्हणून ह्युमॅनिटी सिलेक्ट करणार आहोत. त्यानंतर सब फॅकल्टी त्याची आर्ट्स अँड फाईन आर्ट्स आहे म्हणून तिथे आपण ती सिलेक्ट करूया. त्यानंतर कोर्समध्ये त्याचा बॅचलर ऑफ आर्ट्समधून घेतलेला आहे म्हणून इथे बी-एचा कोर्स आपण निवडणार आहे. त्यानंतर ओई हा त्यांनी जिओग्राफीमधून निवडलेला आहे म्हणून इथे ओई 251 जी व्ही-ओ इंट्रोडक्शन टू जी-पी-एस हा विषय घेणार आहोत. तर या पद्धतीने आपण त्याचे सर्व विषय घेतलेले आहे. इथे बघा ह्युमॅनिटी, नंतर आर्ट्स, फाईन आर्ट्स, परफॉर्मिंग आर्ट्स, बी-ए 2024 पॅटर्न आणि ओईचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे. त्यानंतर इथे सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक करूया. ओके. सेव्ह आणि नेक्स्ट बटनावर क्लिक केल्यानंतर इथे तुमची बरोबर फी 1270च्या आसपास आलेली आहे. खालती स्क्रोल करा. इथे प्रिव्ह्यू आणि कॅन्सल बटन दिसेल. प्रिव्ह्यू बटनावर क्लिक करून सर्व सब्जेक्ट व्यवस्थित आले का नाही त्याची खात्री करा आणि चौकोन बॉक्स दिसेल त्यावरती क्लिक करा. इथे चौकोन बॉक्सवर क्लिक केल्यानंतर कन्फर्म अँड गो टू डॅशबोर्ड अशा पद्धतीचा तुम्हाला लोगो दिसणार आहे किंवा बटन दिसणार आहे. त्या बटनावर क्लिक करा. त्या बटनावर क्लिक केल्यानंतर ऑनलाईन एक्झाम डॅशबोर्ड दिसेल. सीरियल नंबर आहे, ॲप्लिकेशन आयडी आहे. कोर्समध्ये बी-एससी रेग्युलर 2024 क्रेडिट पॅटर्न दिसेल. इथे आता तुम्ही फॉर्म भरलाय म्हणून इथे ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट दिसणार आहे. इन्व्हॉलिड स्टेटसमध्ये पेंडिंग ॲट कॉलेज दिसणार आहे. त्याच्यानंतर चलन स्टेटस अनपेड आहे कारण अद्याप फी भरलेली नाही. इथं प्रिंट ऑब्लिक प्रिव्ह्यूमध्ये तुम्हाला प्रिंट प्रिव्ह्यू दिसेल आणि प्रिंट ऑब्लिक पेमेंटमध्ये पे ऑनलाईन बटन दिसणार आहे. आता विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही परीक्षा फॉर्म कसा भरायचा याची प्रोसेस आता बघितली आहे. आता पुढची स्टेप्स काय आहे, तर तुम्हाला इथे प्रिंट प्रिव्ह्यू बटन दिसणार आहे. त्या बटनाची प्रिंटआउट काढायची आहे. महाविद्यालयातील जे काही तुमचे विषय शिक्षक असतील, वर्ग शिक्षक असतील किंवा एच-ओ-डी असतील किंवा जे काही अधिकारी असतील, त्यांच्याकडून तो फॉर्म बरोबर आहे का नाही त्याची खात्री करायची आहे. फॉर्म बरोबर आहे त्याची खात्री केल्यानंतर तुम्ही फॉर्म महाविद्यालयातील परीक्षा विभाग किंवा ॲडमिनिस्ट्रेशन डिपार्टमेंटकडून तुम्ही तो फॉर्म इन्व्हर्ट करून घ्यायचा आहे. फॉर्म इन्व्हर्ट झाल्यानंतर तुम्हाला ऑनलाईन फी पेड करायची आहे. आता आपण हा फॉर्म काय करू? प्रिंट आउट करू. प्रिंट आउट केल्यानंतर इथे किती सब्जेक्ट आलेले आहे त्याची खात्री करा. आता या स्टुडंटचे थर्ड सेमचा बॅकलॉग आहे म्हणून तो इथे एक एक्स्ट्रा दाखवलेला आहे. मी तो तुम्हाला हा दुसरा फॉर्म आहे तो तुम्हाला दाखवला आहे. इथं आता त्याचे बघा चौथ्या सेमिस्टरचे किती विषय येणं अपेक्षित आहे? 11 विषय. ओके. इथं 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10 आणि 11. टोटल 11 विषय तुमच्या परीक्षा फॉर्ममध्ये रेग्युलर विद्यार्थ्यांचे येणं अपेक्षित आहे. जे विद्यार्थी बॅकलॉग आहेत त्यांच्या एक्झाम फॉर्ममध्ये अधिकचे एक्स्ट्रा सब्जेक्ट येणार आहेत. ओके. सो आपण या ठिकाणी ते बघितलेले आहे. इथे सी-सीचा सब्जेक्ट आला तर आला, काही हरकत नाही. नाही आला तरी काही हरकत नाही. तो ऑटोमॅटिकली तुमच्या हॉल तिकीटमध्ये येणार आहे. आता इथे ओळीचा जो सब्जेक्ट आहे काही विद्यार्थ्यांच्या ह्याच्यात तो आर्ट्स फॅकल्टीकडून घेतलेला आहे. तर इथे इंटरनल आणि एक्सटर्नलच्या कॉलमला येत होता. आता तो अपडेट केलेला आहे. तर इंटरनल आणि ज्याला सब्जेक्टला प्रॅक्टिकल आहे त्याला प्रॅक्टिकल कॉलमला येणार आहे. ओके. त्यामुळं त्याची काही काळजी करू नका. फी पण व्यवस्थित आलेली आहे. आता आपण काय करूया फॉर्म इन्व्हर्ट करूया. कॉलेजमध्ये गेलात, कॉलेजनी काय केलं फॉर्म बरोबर आहे त्याची खात्री पटली आणि फॉर्म कॉलेजनी इन्व्हर्ट केला. आता फी कशी पेड करायची त्याची माहिती बघूया. बघा, इथे आता आपण लॉग इन करणार आहोत. आता आपल्याला फी पेड करायची आहे. तर इथं ॲप्लिकेशन स्टेटस कंप्लीट असेल, इन्व्हॅलिड स्टेटस इन्व्हॅलिड असेल, चलन स्टेटस अनपेड असणार आहे. आता इथे
पे ऑनलाईन हे बटन ब्लू कलरमध्ये दिसेल. अगोदर जोपर्यंत इन्व्हर्ट केलं नाही तर तिथे रेडमध्ये दिसेल आणि इन्व्हर्ट केल्यानंतर पे ऑनलाईन हे बटन ब्ल्यूमध्ये दिसणार आहे. ओके. सो ब्ल्यूमध्ये दिसल्यानंतर पे ऑनलाईन बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे पे ऑनलाईनच्या इथे पेमेंट डिटेल्समध्ये लेफ्ट साईडला तुम्हाला सिलेक्ट पेमेंट गेटवेमध्ये इथे तुम्हाला बँक ऑफ महाराष्ट्र दिसणार आहे. या बँक ऑफ महाराष्ट्र बटनावर क्लिक करा. त्यानंतर इथे प्रोसीड फॉर पेमेंट दिसेल, त्या बटनावर क्लिक करा. त्यानंतर लेफ्ट साईडला तुम्हाला सिलेक्ट पेमेंट मेथड दिसणार आहे. तर यामध्ये तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड, यू-पी-आय, नेट बँकिंग दिसेल. तर यू-पी-आय या बटनावर क्लिक करा. सगळ्यात सोपी आणि सुरक्षित असणारी जी काही मेथड आहे ती यू-पी-आय आहे. या यू-पी-आय बटनावर क्लिक करा. त्याच्यानंतर इथे तुम्हाला जो काही समोर क्यूआर कोड दिसेल त्या क्यूआर कोडवर क्लिक करा किंवा क्यूआर कोड स्कॅन करा फोनपे, गुगल पेच्या माध्यमातून. त्यानंतर तिथे तुम्हाला पिन टाकायला भेटेल किंवा पासवर्ड टाकायचा आहे. 4 किंवा 6 डिजिटचा पासवर्ड टाका आणि या क्यूआर कोडचं पेमेंट करा. क्यूआर कोडचं पेमेंट केल्यानंतर तुमची पेमेंटची प्रोसेस पूर्ण झालेली आहे. तर इथे तुम्हाला सीरियल नंबर, ॲप्लिकेशन आयडी, कोर्स नेम येईल, ॲप्लिकेशन स्टेटस आता कंप्लीट येईल, इन्व्हॉइस स्टेटस आता इन्व्हॉइडेड येईल, चलन स्टेटस आता पेड येणार आहे कारण आपण फी पेड केलेली आहे आणि प्रिंट ऑब्लिक पेमेंटमध्ये तिथे तुमच्या एक्झाम फॉर्मची प्रिंटआउट दिसणार आहे. तुम्हाला 3 पानाची प्रिंटआउट दिसेल. पहिल्या 2 पानात एक्झाम फॉर्म आहे. तर लास्ट पेजला तुम्हाला ऑनलाईन एक्झाम फॉर्म फी पेमेंट रिसिप्ट असणार आहे. तर या बटनावर काय म्हणजे ह्या तिन्ही फॉर्मची किंवा तिन्ही पेजेसची प्रिंटआउट काढा आणि तुमच्या क्लास टीचरकडे द्यायला विसरू नका किंवा परीक्षा विभागाकडे द्या. जेणेकरून तुमचं हॉल तिकीट आलं किंवा नाही आलं त्यावरती तुम्हाला हे गरजेचं असणार आहे. आता काही विद्यार्थी फी पण पेड करतात, बट तरी तुमचं फी स्टेटस अनपेड दिसत असेल, तर तुम्ही काय करायचं आहे, या ऑनलाईन पेमेंट स्लॅश युनिपुणे डॉट युनिपुणे ॲट द रेट सॉरी स्लॅश ऑनलाईन पेमेंट स्लॅश सपोर्ट ॲट द रेट युनिपुणे डॉट एसी डॉट इन या वेबसाईटला किंवा या मेल आय डीवरती मेल करायचा आहे. त्यासोबत तुम्ही तुमचं पूर्ण नेम, ईमेल ॲड्रेस म्हणजे ज्या एक्झाम फॉर्म भरला त्यामध्ये जो मेन्शन केलेला मेल आय डी आहे, तो मेल आय डी द्यायचा आहे, चलन नंबर द्यायचा आहे, ॲप्लिकेशन आय डी द्यायचा आहे आणि ब्रीफ डिस्क्रिप्शन द्यायचं आहे, की तुम्ही फी पेड कशा पद्धतीने केली आणि काय प्रॉब्लेम आला. जर तुम्ही फी पेड केली आणि तरी स्टेटस अनपेड दिसत असलं, तर तुम्ही या मेलला कॉलेजच्या वेब मेल थ्रू मेल करू शकता. जेणेकरून तुमचं फी स्टेटस पेड म्हणून येणार आहे. विद्यापीठ त्याची शहानिशा करेल आणि जर का खरंच पेमेंट विद्यापीठाला प्राप्त झाला असेल, तर तुमचा तिथं पेमेंट स्टेटसमध्ये पेड येणार आहे आणि मग तुम्हाला एक्झाम फॉर्मची प्रिंटआउट काढता येणार आहे. तर अशा पद्धतीने आपण आत्ताच्या व्हिडिओमध्ये पेमेंट कशा पद्धतीने करायचं किंवा एक्झाम फॉर्म कशा पद्धतीने भरायचा आणि फी कशा पद्धतीने पेड करायची याची सविस्तर माहिती बघितलेली आहे. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? चॅट बॉक्समध्ये मेन्शन करा आणि तुम्हाला येणाऱ्या परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण माहिती मिळवायची असेल तर आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. टेलिग्राम चॅनलमध्ये सहभागी व्हा. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देण्यात आलेली आहे. पुन्हा भेटू. तोपर्यंत टेक केअर. जय हिंद. धन्यवाद.